नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 9वी भूगोल या विषयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर प्रकरण 9 आहे व्यापार। या पाठाबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया। आता काही माहिती इथं दिलेल्या आहेत। घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तूचा आपण यादी करू शकतो किंवा या वस्तूचा वापर कोण कोण करते, म्हणजे घरातील मोठ्या व्यक्तींनी कशा प्रकारे कुठल्या वस्तूचा वापर करतात आणि लहान व्यक्तीला कुठल्या वस्तूची गरज पडते, ह्या गोष्टीचा आपण विचार करूयात। मग या वस्तूचा पुरवठा तुम्हाला कुठून मिळतो, म्हणजे आपण बाहेरून आणतो, दुकानातून आणतो, कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये तयार होतं, ते विकलं जातं आणि आपण ते खरेदी करून आणतो। ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करूया। मग हे घरात लागणाऱ्या ह्या यादीतील वस्तू तुम्ही कुठून खरेदी करता, म्हणजे ऑब्वियसली आपण कुठून खरेदी करतो, दुकानातून खरेदी करतो। मग खरेदी विक्रीच्या क्रियेला तुम्ही काय म्हणणार आहात, आणि वस्तूची विक्री करणारा दुकानदार वस्तूच्या बदल्यात काय घेतो। मग आपल्याला एखादी वस्तू लागते, ते दुकानातून आपण खरेदी करतो, त्याबद्दल तो विक्रेता वस्तूबद्दल आपल्याकडून काय घेणार आहे, पैसा घेणार आहे। आणि या वस्तू तुम्ही जिथे खरेदी केल्या असतील तिथे या वस्तू कोठून आल्या व त्या मूळ स्रोत कोणता याची माहिती घ्या। ते या यादीतील वस्तूच्या नावापुढे लिहा। म्हणजे आपण एखादी वस्तू घेतो तर त्याचं मूळ स्रोत कुठं, कपडे खरेदी करतो एखाद्या कपड्याच्या दुकानातून, तर मूळ स्रोत काय आहे, कापूस। ते कुठून येतं, कुठल्या शेतात पिकलं जातं, म्हणजे कुठल्या प्रदेशात जास्त कापसाचं उत्पादन होतं आणि कुठल्या फॅक्टरीत त्याचं प्रोडक्ट केलं जातं, कापडात निर्मिती होतं, परत डिझाईन ड्रेसमध्ये होतं, आपण ते खरेदी करतो। म्हणजे ह्याचा प्रत्येक मूळ स्रोत आणि याची माहिती आपण घेणार आहोत आणि त्या वस्तूच्या पुढं नावापुढे ते लिहिणार आहोत। अशा प्रकारे वरील जमा केलेल्या माहितीवरून तुमच्या अशा लक्षात येईल की आपल्या गरजेच्या वस्तू आपण आपल्या परिसरातील दुकानातून, बाजारातून किंवा मॉल इत्यादी ठिकाणातून आपण काय करत असतो, खरेदी करत असतो। बहुतेक सर्व विक्रेते स्वतः कोणताही माल किंवा वस्तू बनवत नाहीत, त्या वस्तू ते कोठून तरी आणतात आणि या सगळ्याच वस्तू आपल्या परिसरात तयार होतात असं नाही। या वस्तू अनेक ठिकाणी दूरवरच्या ठिकाणी तयार होतात। घाऊक बाजारपेठ, कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या इत्यादी ठिकाणाहून या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्याकडे पुढे आपल्यापर्यंत पोहोचतात। अशा प्रकारे दैनंदिन जीवनात आपल्या विविध गरजा असतात। या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो म्हणजे आपण काय करतो, मागणी करतो। मग या वस्तूची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूचे उत्पादन केले जाते। वस्तूचा पुरवठा उत्पादक करतो आणि म्हणजे त्या घाऊक व्यापाऱ्याला तो काय करतो, विकतो। अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूची खरेदी विक्री केली जाते। आपण वस्तूची खरेदी करणारे ग्राहक असतो, तसेच वस्तूचे उत्पादन करणारे उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते असतात। म्हणजे ग्राहक व विक्रेते वस्तूची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात। यालाच आपण काय म्हणणार आहोत, व्यापार असे संबोधतात। म्हणजे व्यापार म्हणजे नेमकं काय, ग्राहक व विक्रेते वस्तूची खरेदी विक्री करतात किंवा ते वस्तूचं ते काय करतात, देवाणघेवाण करतात। वस्तूच्या मोबदल्यात तो काय करतो, पैसे देतात। म्हणजे ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो, व्यापार असे म्हणतो। एकीकडे मागणी आणि खरेदी केलं जातं व्यापारामध्ये, दुसरीकडे विक्री आणि पुरवठा केला जातो। व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे। समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते। कोणताही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो। लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशांदरम्यान व्यापार होणे गरजेचे असते। प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने प्रत्येक प्रदेशात विशिष्ट वस्तूचे उत्पादन होत असते। म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता असते तेथे त्या वस्तूला मागणी असते। ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथून त्या वस्तूचा पुरवठा होतो। अशा प्रकारे अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशांकडे वस्तूचा मागणीनुसार काय होतो, पुरवठा होत असतो। म्हणून जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या सफरचंदाचे उत्पादन इतर राज्यात मागणी असलेल्या ठिकाणी पाठवले। म्हणजे व्यापारामध्ये वस्तूची खरेदी विक्री होते हे आपण पाहिले, परंतु वस्तूची देवाणघेवाण न होता सुद्धा व्यापार होतो हे तुम्हाला माहित आहे का। म्हणजे पैसे देऊन त्या बदल्यात भाजी मिळते, म्हणजे भाजीवाल्याला पैसे देऊन आपल्याला काय मिळते, त्या बदल्यात भाजी मिळते आणि ठराविक किंमत देऊन त्या बदल्यात आपण पुस्तक घेतो, प्रवास केल्याबद्दल शुल्क द्यावं लागतं, इत्यादी वस्तू आपल्याला खरेदी करूनच घ्याव्या लागतात। म्हणजे डॉक्टर, वकील यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्याबद्दल मोबदला द्यावा लागतो, त्या बदल्यात कोणती वस्तू मिळते। किंवा तुम्ही सिनेमाला जाता तेव्हा सिनेमागृहात जाण्यासाठी तिकिटाचे शुल्क देऊन तिकीट घ्यावं लागतं, ते का, अशा प्रकारे तुम्ही
केश कर्तनालयात जाऊन केस कापून घेता व त्यासाठी तुम्ही मोबदला देता का? तो का बरं देता? हे सगळं आपण त्या वस्तूच्या मोबदल्यात, त्या सेवाच्या मोबदल्यात त्यांना देत असतो. म्हणजे वरील घटनांमध्ये जेव्हा दृश्य वस्तूची खरेदी होते तेव्हा त्यास दृश्य व्यापार असे म्हणतात, परंतु जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते त्याला अदृश्य व्यापार म्हणतात. म्हणजे आपल्याकडे काय होतं, डॉक्टरांकडे आपण चिकित्सा करून घेतो, त्या बदल्यात मोबदला देतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत? अदृश्य व्यापार म्हणणार आहोत. दुसरं म्हणजे एखाद्या ग्राहक भाजीवाल्यांकडून भाजी खरेदी करतो, जे भाजी आहे ते दृश्य स्वरूपात दिसतं, त्या बदल्यात आपण काय करणार आहोत? त्यांना मोबदला पैशाच्या स्वरूपात देणार आहोत, त्याला आपण काय म्हणणार आहोत? दृश्य व्यापार म्हणणार आहोत. तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे त्याची छायाचित्रात 2 उदाहरणं मी देते किंवा दाखवते. बघा, इथं आहे, इथं काय दाखवलेले आहेत? एखादा भाजी विक्रेत्यानं भाजी विक्री करतोय, त्याला काय म्हणणार आहोत आपण? त्या बदल्यात पैसे देतो, ह्याला आपण दृश्य व्यापार म्हणणार आहोत. खाली एक डॉक्टरीण बाई बसलेली आहे, डॉक्टर तिथे एक काय आहे, रोगी आहे, तो चिकित्सा करून घेतो, त्या बदल्यात पैसा देतो, त्याला आपण म्हणजे चेकिंग केलेलं आपल्याला दिसत नाही, ह्या गोष्टीला आपण काय म्हणणार आहोत? अदृश्य व्यापार म्हणणार आहोत. दुसरीकडे काय आहे, काहीतरी कपडे, जुने कपड्याच्या बदल्यात एक बाई काय करते आहे, एक बाई काय करते आहे, जुने कपड्याच्या बदल्यात भांडे वगैरे देते आहे. म्हणजे कपड्याच्या बदल्यात आपण त्यांना काय देणार आहोत? भांडे देणार आहोत. भांडे देणार आहोत म्हणजे कपडे देण्याच्या बदल्यात आपण भांडे देणार आहोत, म्हणजे ही काय आहे? आपली वस्तुविनिमय पद्धत आहे. तर व्यापाराच्या प्रकारामध्ये वस्तूच्या प्रमाणानुसार म्हणजे वस्तूची नगद संख्या ठरते, तर दुसरं म्हणजे वस्तूच्या विस्तारानुसार सुद्धा ठरतं. वस्तूच्या प्रमाणानुसार मध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार आहेत, तर वस्तूचे विस्तारानुसार देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापार आहे. अशाप्रमाणे पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत? वस्तूच्या प्रमाणानुसार व्यापार पाहणार आहोत. वस्तूच्या प्रमाणानुसार, त्यामध्ये वस्तूच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार असे 2 प्रकार पडतात. घाऊक व्यापारामध्ये व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी विक्री करतात. उत्पादकाकडून ही खरेदी थेट केली जाते. खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. म्हणजे त्यावेळेस होणारा व्यापार म्हणजे घाऊक व्यापार. कारखानदार, शेतकरी इत्यादीकडून घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. उदाहरण म्हणजे आंब्याचे किंवा संत्र्याचे बागायतदार बागेतील संपूर्ण उत्पादन घाऊक व्यापाऱ्याला विकतात. दुसरं म्हणजे किरकोळ व्यापार. घाऊक व्यापारानंतर किरकोळ व्यापार. बघा, मोठ्या घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात, अशा व्यापारास किरकोळ व्यापार म्हणतात. यामध्ये वस्तूचे प्रमाण कमी असते. किरकोळ विक्री करणारे दुकानदार, मंडईमधील भाजी विक्रेते इत्यादी. दुसरं आहे प्रदेश विस्तारानुसार. मालाची खरेदी विक्री विविध स्तरांवर होत असते, त्यानुसार स्थानीय, विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे व्यापाराचे प्रकार होतात. दुसरं आहे देशांतर्गत व्यापार किंवा अंतर्गत व्यापार. एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हा व्यापार होतो. देशाचा आकार, साधनसंपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर होतो. म्हणजे लोकसंख्येचे प्रमाण, वाहतूक, संदेशवहन सुविधा, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था याचाही परिणाम देशांतर्गत व्यापारावर होत असतो. म्हणजे भारतात भौगोलिक घटकातील विविधता आणि जास्त लोकसंख्या या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणजे अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारी जास्त असतो, म्हणजेच हा संबंध धनात्मक असतो. त्यानंतरचा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे हा एका देशाचा इतर देशाशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय. काही देशांमध्ये विशिष्ट वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन होते, ते मागणी असलेल्या देशांकडे पाठवले जाते. म्हणजे यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा 2 देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. म्हणजे जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार 2 पेक्षा अधिक देशांदरम्यान होतो तेव्हा त्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. म्हणजे काही देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरण म्हणजे सौदी अरेबिया, कुवेत इत्यादी देशांमध्ये होणारे खनिज तेल उत्पादन म्हणा, कॅनडा, संयुक्त संस्थाने इत्यादी देशातील गहू उत्पादन म्हणा, हे उत्पादन मागणी करणाऱ्या देशांना पुरवले जाते. त्यानंतरचं आहे आयात व निर्यात.
आयात व निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत. म्हणजे जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा इतर सेवा इतर देशांकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात असे म्हणतात. म्हणजे जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते तेव्हा त्या क्रियेला निर्यात असे म्हणतात. त्यानंतरचं आहे व्यापार संतुलन. व्यापार संतुलन बघा, एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यांमध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. म्हणजे व्यापार संतुलनाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यांपेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. म्हणजे आयात जास्त आणि निर्यात कमी त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रतिकूल व्यापार संतुलन. जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा अनुकूल व्यापार संतुलन होईल. म्हणजे निर्यात आपण जास्त करतो, आयात कमी करतो. म्हणजे जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळजवळ सारखेच असते तेव्हा हा संतुलित व्यापार असे म्हणतो. हेच आपण छायाचित्रांमध्ये बघू शकतो. हे पहा, इथं आपण काय पाहणार आहोत. पहिल्यांदा जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे, आयातीचे मूल्य हे काय आहे, निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे, त्याला आयात खाली येते, निर्यात वर, त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रतिकूल व्यापार संतुलन म्हणणार आहोत. नंतरनं जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा काय आहे, जास्त आहे म्हणजे निर्यातीचे मूल्य खाली येते, आयातीचे मूल्य वर सरकते, ह्याला आपण काय म्हणणार आहोत, अनुकूल व्यापार संतुलन म्हणणार आहोत. जेव्हा आयात आणि निर्यात मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, संतुलित व्यापार असे म्हणणार आहोत. आता पुढचं पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटनामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा काय आहे, गुंतागुंतीची असते. हा व्यापार 2 किंवा अधिक देशांदरम्यान होतो. म्हणजे या व्यापारावर देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन, भाषा इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. म्हणजे देशांमधील परस्पराचे राजनैतिक संबंध यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होतात. म्हणजे काही वेळेस व्यापार प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे परस्पर संबंध हे व सलोख्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणजे हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापार संघटनाची गरज निर्माण झाली. भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी व्यापार प्रक्रिया सहज व न्यायपूर्ण व्हावी हे या हेतूने काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना निर्माण झाल्या. या व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी व सुलभतेसाठी काम करत असतात. त्यातील काही आर्थिक संघटनांची माहिती पुढील पुस्तकात दिली आहे. म्हणजे आशियाना मुख्यालय हे छायाचित्र आहे किंवा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय हेही छायाचित्राच्या स्वरूपात इथं दाखवलेले आहेत. ते आपण नकाशाच्या स्वरूपात पाहू शकतो. बघा, इथं पहिल्या छायाचित्रामध्ये आहे आशियानाचं मुख्यालय आहे. दुसरं काय आहे, जागतिक व्यापारी संघटनाचं मुख्यालय आपण पाहू शकतो. तर पेज नंबर 71 आहे जगातील काही आर्थिक संघटना. आंतरराष्ट्रीय संघटनाचे नाव आहे जागतिक व्यापार संघटना, त्याला WTO म्हणतो, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. त्याची सदस्य देशाची संख्या व मानचिन्ह इथं दिलेले आहेत. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 164 नंबर आहे. त्यानंतर मुख्यालय देश आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. त्यानंतर त्याचे उद्देश आणि कार्य आपण पाहूया. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, व्यापारविषयक मतभेद हाताळणे, राष्ट्राच्या व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे, विकसनशील देशांमध्ये तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. त्यानंतरचं आहे युरोपियन संघ, EU म्हणजे युरोपियन युनियन असं म्हटलं जातं. त्याला युरोपियन युनियन 28 नंबरचा आहे. मानचिन्ह आणि सदस्य देशांची संख्या. मुख्यालय देश आहे ब्रुसेल्स म्हणजे बेल्जियम असं म्हटलं जातं. उद्देश आणि कार्यांमध्ये या संघाने युरोपमधील विविध सदस्य देशात एकत्रित बाजार प्रणाली विकसित केली आहे. म्हणजे युरोपमध्ये वस्तू व सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणे हे उद्दिष्ट आहे. समुदायातील सर्व देशांनी वस्तूची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात रद्द केली आहे. सभासद देशांकरिता युरो चलन निश्चित केले. ओपेक हे काय आहे, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम
एक्सपोर्टिंग कंट्रीज आहे. त्यानंतरचं नंबर सदस्य देशांची संख्या आणि मानचिन्ह संख्या 13 आहे. व्हिएन्ना ऑस्ट्रिया हे मुख्यालय देश आहे आणि त्यांचा उद्देश आणि कार्यांमध्ये पहिला असता खनिज देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे, सदस्य देशातील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करणे, तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखणे. त्यानंतरचा आहे देश पुढचा सार्क. त्याला साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असं म्हटलं जातं. त्यांचं मानचिन्ह आहे 8 आणि सार्क देशाचं चिन्ह मानचिन्ह पाहतो आणि सदस्य देशांची संख्या किती आहे त्यामध्ये 8 आहे. काठमांडू आणि नेपाळ हे त्यांचे मुख्य देश आहेत आणि त्यांचं कार्य आणि उद्देशामध्ये येतो दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे, सदस्य देशातील सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे, दक्षिण आशियातील अशांतता दूर करणे. त्यानंतरचं आहे आसियाना, एशियन असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स म्हणजे 10. हे सदस्य देशांची संख्या आहे. जकार्ता, इंडोनेशिया हे काय आहे मुख्यालय आहे. त्यानंतरचं उद्देश व कार्यामध्ये आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे, प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे, सदस्य देशांना आर्थिक व्यापार वाढीसाठी कर सवलती देणे. त्यानंतरचा पुढचा आहे ब्रिक्स. त्याला काय म्हटलं जातं ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका ह्या ब्रिक्स देशांमध्ये संघटनेमध्ये इत्यादी देशांचा समावेश असून त्यांचा सदस्य देशांची संख्या आहे 5. मानचिन्ह BRICS ब्रिक्स आहे आणि त्यांचं मुख्यालय देश आहे सांघाय, चीन. उद्देश व कार्यांमध्ये येतो गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे इत्यादी जगातील काही आर्थिक संघटनाविषयी आपण माहिती पाहिलो. तर इथं नकाशा आराखड्याच्या मध्ये सुद्धा इथं दाखवलेले आहेत बघू शकता. म्हणजे खालील संघटनांमधील सदस्य देशांची आंतरजालाच्या सहाय्याने आपण माहिती मिळवू शकतो. हे आकृती 9.4 मधील आराखड्यात संघटनानिहाय वेगवेगळ्या रंगात त्यांनी दाखवलेले आहेत. म्हणजे निळ्या रंगात वगैरे ते दाखवलेले. म्हणजे पहिलं म्हणजे ओपेक सदस्य देशांची आणि दुसरं सार्क सदस्य देशांची संख्या ते दाखवलेलं आहेत. पुढचं पॉइंट आहे विपणन. बघा, धोंडीबा आपल्या शेतात भरपूर कष्ट करून उत्तम तऱ्हेच्या भाज्या व इतर शेतमाल पिकवायचा, पण बाजारात त्याला म्हणावी तशी किंमत मिळत नसते. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या धोंडीबाच्या मुलांनी ही परिस्थिती पाहिली आणि त्याने प्रथम शेतमाल स्वच्छ करून त्यांची चांगल्या वेष्टनात बांधणी केली. म्हणजे शहराच्या सुपर मार्केटशी संपर्क साधला. त्याच्या शेतमालाची गुणवत्ता पाहून सुपर मार्केटने त्या शेतमालाची जाहिरात करून तो विक्रीसाठी ठेवला. आज धोंडीबाचा शेतमाल पूर्वीपेक्षा अधिक किमतीला विकला जात आहे. धोंडीबाच्या शेतमालाला चांगला भाव कशामुळे मिळू लागला, त्यांच्या धोंडीबाच्या मुलाला काय करावे लागलेलं आहे, म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणत्याही मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण महत्त्वाचे असते. मालाची गुणवत्ता त्यानुसार होणारी प्रतवारी, तो माल ग्राहकांपुढे कशा प्रकारे सादर केला जातो यावरून मालाची किंमत ठरते. धोंडीबाच्या शेतमालाबाबत याची कमतरता होती. म्हणजे ती धोंडीबाच्या मुलाने वेळीच ओळखली आणि त्यात बदल केले. अशाच प्रकारे औद्योगिक उत्पादनात किंवा शेतमालासाठी उपाययोजना केल्यास ग्राहकांच्या नजरेत मालाची प्रत वाढते. त्यामुळे मालाला किंमत तर मिळतेच, पण अशा मालाची मागणी देखील वाढू लागते. ज्या वस्तू तुम्ही घरी नेहमी वापरता त्यापैकी काही वस्तूंची ही यादी दिली आहे. म्हणजे त्या प्रत्येक वस्तूसमोर तिचे नाव, उत्पादकाचे नाव व माहितीचे स्रोत तुम्ही लिहू शकता. आता दात घासण्याची पेस्ट पावडर दिलेलं आहे, त्या वस्तूचं नाव, त्या उत्पादकाचं नाव किंवा माहितीचं स्रोत आपण लिहू शकतो. त्यानंतर चहा, कॉफी पावडर किंवा आंघोळीचं साबण, केस तेल आणि बिस्किट ह्यांचं तुम्ही तक्ता तयार करून त्याचं वस्तूचं नाव, उत्पादकाचं नाव आणि त्याला त्या माहितीचं स्रोत काय आहे, त्या वस्तूचे स्रोत ते तुम्ही लिहून पूर्ण करू शकता. म्हणजे वरील माहितीवरून तुमच्या अशा लक्षात आले असेल की आपण ज्या वस्तू वापरतो त्याची गुणवत्ता महत्त्वाची असते, त्याचबरोबर त्याची जाहिराती आपल्यावर प्रभाव पाडते. म्हणजे प्रत्येकाला सर्वच उत्पादनाविषयी माहिती नसते, परंतु ती उत्पादने कोणतरी वापरत असताना पाहिल्यास, उत्पादकाची आकर्षक जाहिरात पाहिल्यास, उत्पादनाविषयी चौकशी केल्यास
केल्यावर किंवा बाजारात बघितल्यावर लक्षात येते की हे उत्पादने आपल्या उपयोगाची आहेत, म्हणून ती विकत घेतली जातात. हे सर्व विपणनामुळे शक्य होते. योग्य विपणनातूनच व्यापार वाढीस लागतो. अशा प्रकारे विपणन म्हणजे काय पाहिलेलो आहोत. आता विपणनाचे महत्त्व आपण पाहणार आहोत. विपणनाचे महत्त्व: आधुनिक औद्योगिक समाज रचना, जागतिकीकरण, उत्पादनांचे मुबलक पर्याय व उपलब्धता ही आजच्या जगाची काय आहे, व्यापार रचना आहे. म्हणजे या पार्श्वभूमीवर व्यापारासाठी विपणन व्यवस्था अतिशय महत्त्वाची ठरते. म्हणजे विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीने व्यापारात वाढ करता येते. उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वितरित करता येते. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते. उत्पादनाची विक्री मूल्य देखील वाढते. सदोष उत्पादने बाजारपेठेतून परत काढून घेता येतात. म्हणून आजच्या युगात विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक प्रमुख आधार आहे. म्हणजे ग्राहकाला गरज आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे, ग्राहकांना उत्पादनांकडे आकर्षित करणे व खरेदीसाठी प्रवृत्त करणे हे यामागील उद्देश असतात. म्हणजे माहिती तंत्रज्ञान व प्रसार माध्यमे यांचा विपणन व्यवस्थेवर खूप प्रभाव पडला आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे सारे जग हे एक मोठी बाजारपेठ बनले आहे. म्हणजे आंतरजालाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशातील उत्पादनाची माहिती उपलब्ध होत आहे. यातून ग्राहकाला अनेक पर्याय उपलब्ध होतात. म्हणजे आंतरजालाच्या सुविधेमुळे ऑनलाईन ट्रेडिंग, ई मार्केटिंग यासारखी तंत्रे ग्राहक वापरत आहेत. उत्पादनाची जाहिरात करताना खोटी, फसवी किंवा अतिशयोक्ती पूर्ण विधाने करून ग्राहकांची फसवणूक करणे, स्पर्धकांचे दोष सांगणे यामुळे अनेक वेळा जाहिराती आपली विश्वासार्हता गमावताना दिसतात. म्हणून जाहिरात करताना योग्य नीती नियम पाळणे आवश्यक आहे. ग्राहकांनी देखील अशा जाहिरातींपासून सावध राहणे आवश्यक आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा केलेला आहे. अशा प्रकारे आपली गरज ओळखून उत्पादने रास्त दरांनी खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल असणे आवश्यक असते. तर विद्यार्थ्यांनो, इथं आपलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना, त्यांचे देश, त्यांची मानचिन्ह सगळ्या गोष्टी पाहिलो, त्यांचे उद्देश आणि कार्याविषयी सुद्धा माहिती पाहिलो आणि विपणन म्हणजे काय, नेमकं विपणनाचे महत्त्व सुद्धा व्यापार या नव्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहोत. अशा प्रकारे आपला प्रकरण इथे संपतो. धन्यवाद.